पुण्यात माझं इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष होतं. गावाकडून येऊन शहरात राहताना सुरुवातीला मनावर खूप दडपण होतं. पण शहरात राहणाऱ्या माझ्या काका काकूंच्या घरामुळे मला एक मोठा दिलासा होता आणि आधार मिळाला. काका त्यांच्या कामानिमित्त सतत दौऱ्यावर असायचे. त्यामुळे घरात बहुतांश वेळा मी आणि माझी काकू सविता असे दोघंच असायचो. सविता काकू दिसायला अत्यंत देखणी आणि तितकीच समजूतदार होती. तिचं वय माझ्यापेक्षा जेमतेम 10 वर्षांनी जास्त असेल. काका आणि तिचं नातं नेमकं कसं होतं हे मला कधीच नीटसं समजलं नव्हतं. काका जेव्हा जेव्हा घरी येत तेव्हा घरात एक प्रकारचा तणाव जाणवायचा. पण ते दौऱ्यावर गेले की ती पुन्हा आनंदाने फुलून जायची. एका दिवशी मी कॉलेजमधून रूमवर परतलो तेव्हा बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. मी पूर्णपणे भिजलो होतो. घरात पाऊल ठेवताच पाहिलं तर हॉलमध्ये अंधार होता आणि फक्त किचनचा दिवा सुरू होता. काकू तिथे कसल्या तरी विचारात मग्न बसली होती. काकू, मी आलोय, मी म्हणालो. तिनं माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळी अस्वस्थता दिसत होती. अरे देवा, पूर्ण भिजला आहेस की तू? जा आधी कपडे बदलून घे, मी तुझ्यासाठी गरम आल्याचा चहा करते, ती म्हणाली. मी रूममध्ये जाऊन कपडे बदलले आणि बाहेर आलो. काकूने चहाचा कप माझ्या हातात दिला. तो घेताना तिचा हात माझ्या हाताला स्पर्शून गेला आणि शरीरात एकाएकी विजेचा झटका बसल्यासारखं झालं. तो एक साधा स्पर्श होता, पण त्या क्षणी वातावरणातील ओलावा काहीतरी वेगळंच सुचवत होता. काकू, तू ठीक आहेस ना? आज खूप शांतते वाटतेस, चहाचा घोट घेत मी विचारलं. ती खिडकीपाशी गेली आणि बाहेर कोसळणाऱ्या पावसाकडे पाहत म्हणाली, आयुष्य खूप विचित्र असतं ना. कधी कधी आपल्याकडे सगळं असूनही आपण आतून पूर्णपणे रिकामे असतो. तुझ्या काकांना माझ्यासाठी वेळच नाही आणि मला मनातील गोष्ट कोणाशी बोलताही येत नाही. तिच्या बोलण्यातील ती रिक्तता मला आतापर्यंत जाणवली. मी तिच्या जवळ जाऊन उभा राहिलो आणि म्हणालो, काकू, मी आहे ना तुझ्याशी बोलायला. तू मला तुझा मित्र समजू शकतेस. तिने मागे वळून माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे थोडे पाणावले होते. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, तू खूप चांगला आहेस, पण कधी कधी मला भीती वाटते की तुझा हा सरळ स्वभावच तुला अडचणीत नको टाकायला. त्या रात्री जेवताना आमचा संवाद नेहमीपेक्षा जास्त सखोल होता. आम्ही एकमेकांच्या आवडीनिवडी, स्वप्न आणि मनातील एकटेपणाबद्दल बोलत होतो. मला प्रकर्षाने जाणवत होतं की आमच्यातलं नातं आता काकू पुतण्या या चौकटीच्या बाहेर जाऊ पाहत होतं. ती मर्यादा अजून ओलांडली गेली नव्हती, पण त्या मर्यादेच्या रेषेवर आम्ही दोघेही उभे होतो. रात्री झोपताना माझ्या डोळ्यांसमोर काकूंचा तो उदास पण मोहक चेहरा येतच होता. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता आणि माझ्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं होतं. जे काही घडत आहे ते योग्य आहे की अयोग्य, हे फक्त की हे एक मृगजळ आहे. काका काका कामाच्या निमित्ताने 8 दिवसांसाठी शहराबाहेर गेले होते. घरातील ती शांतता आता मला अधिकच प्रकर्षाने जाणवू लागली होती. पहिल्या दिवशीच्या त्या पावसाळी गप्पानंतर आमच्यात जणू एक अदृश्य भिंत उभी राहिली होती. काकांच्या गैरहजेरीत काकूंशी कसं वागावं हे मला समजत नव्हतं आणि तिच्या डोळ्यातील ती शांतता आम्हा दोघांनाही अस्वस्थ करत होती. एके दिवशी दुपारी मी कॉलेजमधून लवकर आलो. बाहेर ऊन सावल्याचा खेळ सुरू होता, पण वातावरणात एक अनामिक ओलावा होता. मी हॉलमध्ये शिरलो तेव्हा काकू सोफ्यावर झोपलेली होती. टीव्ही सुरू होता, पण त्याचा आवाज पूर्णपणे बंद होता. ती गाढ झोपेत होती. तिच्या चेहऱ्यावर एक निरागसता आणि त्याच वेळी एक थकवा सुद्धा जाणवत होता. तिचे विखुरलेले केस तिच्या कपाळावर आणि गालावर येत होते. मी तिथेच थबकलो. माझं मन मला सांगत होतं की तिथून निघून जावं, पण माझे पाय तिथेच खेळले होते. मी हळूच तिच्या जवळ गेलो. त्या क्षणी मला माझ्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. तिचे ते केस हलकेच बाजूला सारण्यासाठी मी हात पुढे केला. माझं बोट तिच्या गालाला स्पर्श करणार इतक्यात अचानक तिने डोळे उघडले. मी दचकलो आणि पटकन माझा हात मागे घेतला. काकू, सॉरी, मी तुला उठवायला नव्हतो आलो. बस ते केस पुढे आले होते म्हणून, मी अडखळत म्हणालो. तिनं माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात राग नव्हता,
उलट एक प्रकारची संमती होती. ती सावकाश उठून बसली आणि म्हणाली, आलास तू? भूक लागली असेल ना तुला? थांब, मी चहा करते. तिचा आवाज नेहमीपेक्षा थोडा जड होता. त्या संध्याकाळी तिने मला स्वयंपाकघरात मदत करायला बोलावली. आम्ही दोघं किचनच्या त्या छोट्याशा जागेत होतो. मी कांदे चिरत होतो आणि ती भाजीला फोडणी टाकत होती. आमच्यातलं अंतर नकळत कमी होत चाललं होतं. काम करताना अनेकदा आमचे हात एकमेकांना स्पर्श करत होते. तो स्पर्श साधा असला तरी त्यातून निर्माण होणारी संवेदना मात्र तीव्र होती. अचानक गॅस संपला. अरे देवा, आता काय करायचं? निम्मीच भाजी झाली आहे, ती वैतागून म्हणाली. काकू, काळजी करू नको. स्टोअर रूममध्ये दुसरा सिलेंडर असेल ना? मी बघतो, मी म्हणालो. आम्ही दोघं घराच्या कोपऱ्यात असलेल्या त्या अरुंद स्टोअर रूममध्ये गेलो. तिथे खूप अंधार होता आणि पावसामुळे एक वेगळाच वास येत होता. मी मोबाईलची टॉर्च चालू केली. सिलेंडर कोपऱ्यात अडकला होता. मी तो ओढण्याचा प्रयत्न केला, पण तो खूप जड होता. काकूने सुद्धा मला मदत करण्यासाठी हात लावला. काकू, तू नको, मी करतो, मी म्हणालो, पण तिने ऐकलं नाही. आम्ही दोघं मिळून तो सिलेंडर सरकवत होतो. अचानक माझा पाय एका तेलाच्या डब्यावर घसरला आणि माझा तोल गेला. मी स्वतःला सावरण्याच्या नादात काकूला पकडलं आणि आम्ही दोघंही भिंतीला टेकून उभे राहिलो. माझा चेहरा तिच्या चेहऱ्यापासून फक्त काही इंच दूर होता. टॉर्चचा प्रकाश खालून येत असल्याने तिच्या चेहऱ्यावर सावल्यांचा खेळ चालला होता. तिचा वेगवान श्वास माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होता. तिने घट्टपणे माझे खांदे धरले होते. त्या अंधाऱ्या अरुंद खोलीतील ती शांतता इतकी बोलकी होती की तिचे शब्द अपुरे पडले असते. काकू, मी हळूच पुटपुटलो. तिने काहीच उत्तर दिलं नाही, पण तिची पकड अधिकच घट्ट झाली. तिचे डोळे माझ्या डोळ्यात काहीतरी शोधत होते. कदाचित प्रेम, कदाचित आधार, किंवा कदाचित तो एक क्षण ज्याची ती वर्षानुवर्षे वाट पाहत होती. मला जाणवलं की हीच ती वेळ आहे जिथून अनैतिकतेचा रस्ता सुरू होतो. माझ्या मनातील द्वंद्व शिगेला पोहोचलं होतं. एक बाजू म्हणत होती की हा फक्त एक अपघात आहे, तर दुसरी बाजू त्या आकर्षणाकडे खेचली जात होती. पण मी एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच तिचे हात बाजूला केले. सॉरी काकू, तोल गेला माझा. तुला लागलं तर नाही ना? तिने फक्त मान हलवली. ती काहीच बोलली नाही, पण तिचा चेहरा लाजेने आणि संकोचाने लाल झाला होता. आम्ही स्टोअर रूममध्ये बाहेर आलो, पण तिथली ती अस्वस्थता आमच्यासोबत हॉलमध्येही आली. त्या रात्री जेवताना आम्ही एकही शब्द बोललो नाही, पण आमच्या नजरा जेव्हा एकमेकांना भिडायच्या तेव्हा त्यात एक गुपित दडलेलं असायचं. त्या स्टोअर रूममधल्या घटनेनंतर आमच्यातली शांतता आता अधिकच अस्वस्थ करणारी झाली होती. काकांचा फोन आला की काकू थोडंसं बोलून फोन ठेवून द्यायची. मला जाणवत होतं की तिचं लक्ष घरातल्या कामात लागत नव्हतं. ती अनेकदा खिडकीपाशी तासन तास उभी राहून बाहेरच्या पावसाकडे बघत राहायची. तिच्या डोळ्यात एक प्रकारची ओढ आणि भीती एकाच वेळी दिसत होती. एके रात्री प्रचंड पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट इतका होता की घराच्या खिडक्या थरथरत होत्या. मी माझ्या रूममध्ये अभ्यास करत होतो, पण माझं लक्ष पुस्तकात नव्हतं. अचानक लाईट गेली आणि संपूर्ण घरात गडद अंधार पसरला. मी मोबाईलची टॉर्च शोधत होतो. तितक्यात माझ्या रूमच्या दरवाजापाशी कोणाची तरी सावली दिसली. काकू, तू आहेस का? मी विचारलं. हो, मला विजांची खूप भीती वाटते रे. तिचा आवाज थरथरत होता. ती हळूहळू माझ्या जवळ आली. अंधारात तिचा गौरवर्ण शुभ्र चमकत होता. ती माझ्या बेडच्या कोपऱ्यात येऊन बसली. तुला आठवतंय, लहानपणी तू असाच घाबरायचास तेव्हा मी तुला जवळ घ्यायची. आज वेळ उलटी आली आहे, ती म्हणाली. मी तिच्याजवळ सरकलो. काकू, मी आहे ना, घाबरू नकोस. तिने अचानक माझा हात धरला. तिचा हात बर्फासारखा गार होता, पण तिच्या स्पर्शात एक प्रकारची उष्णता होती. किती वर्ष झाली माहीत नाही, पण मला असं सुरक्षित कधीच वाटलं नाही. तुझे काका ते फक्त शरीराने सोबत असतात, मनाने कधीच नव्हते. तुला माहीत आहे का?
एकटेपणा माणसाला वेड करतो. तिचे शब्द एखाद्या मोहिनीसारखे माझ्या कानावर पडत होते. तिने हळूच आपलं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. त्या क्षणी मला जाणीव झाली की आम्ही दोघेही अशा एका वळणावर आहोत जिथे नात्यांची मर्यादा धुसर होत चालली होती. माझ्या मनातलं द्वंद्व शिगेला पोचलं होतं. माझी एक बाजू सांगत होती की ती तुझी काकू आहे, तिला आधार देणं माझं कर्तव्य आहे. पण दुसरी बाजू सांगत होती की ती एक सुंदर स्त्री आहे आणि तिच्या डोळ्यांतील ती मागणी मी नाकारू शकत नाही. तिने डोके वर केले. आमचे चेहरे एकमेकांच्या अगदी जवळ होते. विजांच्या प्रकाशात तिचा चेहरा क्षणभर चमकला. तिने तिचे डोळे मिटले, जणू काही ती पुढच्या क्षणांची वाट पाहत होती. मी तिचा चेहरा माझ्या हातात घेतला. आमचे श्वास एकमेकांत मिसळत होते. पण त्याच वेळी अचानक माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आईचा चेहरा आला, जिने मला पूर्ण विश्वासाने काकांच्या घरी पाठवलं होतं. काकूंचे ओठ माझ्या ओठांच्या जवळ येत असताना मी अनुभवलं, पण त्या अत्यंत नाजूक क्षणी मी स्वतःला झटकन मागे सारलं. काकू, हे आपण काय करतोय? मी कसाबसा श्वास रोखून म्हणालो. ती दचकली. तिने पटकन तिचे डोळे उघडले. तिची नजर शून्यात होती. तिला जाणीव झाली की ती काय करणार होती. सॉरी, मला माफ कर, असं म्हणत ती रडत रडत आपल्या रूममध्ये निघून गेली. त्या रात्री मी एक क्षणही झोपू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक विचित्र जडत्व होतं. काकू माझ्याशी नजर मिळू शकत नव्हती. तिने नाश्ता टेबलावर ठेवला आणि ती गुपचूप किचनमध्ये निघून गेली. मला वाटलं की आता हे नातं कायमचंच तुटलं आहे. पण दुपारी अचानक काकांचा निरोप आला की ते संध्याकाळी घरी परतत आहेत. घरी आल्यावर काका नेहमीप्रमाणे थकलेले होते, पण काकूच्या वागण्यात एक वेगळाच बदल झाला होता. ती त्यांच्याशी खूप प्रेमाने आणि आदराने वागत होती. मला कळेना की हे नेमकं काय चाललं. रात्री जेव्हा काका झोपले तेव्हा काकू बाल्कनीत उभी होती. मी तिथे गेलो आणि विचारलं, काकू, तू ठीक तर आहेस ना? तिने माझ्याकडे पाहिलं. यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर एक स्पष्टता होती. तू काल मला वाचवलंस. जर तू मला थांबवलं नसतं तर आज मी काकांच्या डोळ्यात बघू शकले नसते. मला वाटलं होतं की त्यांच्याशी माझं पटत नाही, म्हणून मी कोणाकडेही आकर्षित होऊ शकते. पण तू मला जाणीव करून दिलीस की नातं हे फक्त सुखासाठी नसतं, तर ते विश्वासासाठी असतं. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, तू माझा पुतण्या आहेस, हे माझं भाग्य आहे. तू माझ्या आयुष्यातल्या त्या अंधाऱ्या क्षणी एक दिवा बनून आलास. कालचा तो प्रसंग आपल्या दोघांमधलं एक असं गुपित असेल जे आपल्याला नेहमी मर्यादेत राहण्याची आठवण करून देईल. मी हसलो. काकू, तू माझी सगळ्यात प्रिय व्यक्ती आहेस. तुला दुखावणं किंवा तुझा विश्वास तोडणं मला कधीच जमलं नसतं. काही दिवसांनी माझं शिक्षण पूर्ण करून मी गावी जायला निघालो. स्टेशनवर काका आणि काकू दोघेही आले होते. निघताना काकूने मला एक डबा दिला आणि म्हणाली, यात तुझे आवडते लाडू आहेत आणि लक्षात ठेव, पुण्यातलं तुझं हक्काचं घर नेहमी तुझी वाट बघत असेल. मी ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेन सुरू झाली. मी खिडकीबाहेर पाहिलं तर काका आणि काकू एकमेकांचा हात धरून आनंदाने उभे होते. काही दिवसांनी मी गावाहून पुन्हा पुण्यात परतलो. कॉलेजचं शेवटचं वर्ष संपत आलं होतं, त्यामुळे प्रोजेक्ट आणि परीक्षेचा ताण होता. पण त्याहूनही मोठा ताण माझ्या मनावर होता. काकूला पुन्हा कसं सामोरं जायचं? त्या रात्रीच्या प्रसंगानंतर आमच्यात एक समजूतदारपणाचा निर्णय झाला होता खरा, पण मनाच्या एका कोपऱ्यात ती ओढ अजूनही जिवंत होती. काका पुन्हा एका मोठ्या प्रोजेक्टसाठी 15 दिवसाच्या दौऱ्यावर गेले होते. घरात पुन्हा एकदा मी आणि सविता काकू दोघंच उरलो होतो. ती एक शांत संध्याकाळ होती. पुण्यात नेहमीसारखीच हलकी गुलाबी थंडी पडू लागली होती. मी हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर माझं प्रेझेंटेशन तयार करत होतो. तितक्यात काकू किचनमधून बाहेर आली. तिच्या हातात कॉफीचे 2 कप होते. तिने परिधान केलेली ती हलकी निळी साडी आणि मोकळे सोडलेले केस तिच्या सौंदर्याला एक वेगळाच गहिरेपणा देत होतं. खूप वेळ झाला
काम करतोयस, जरा ब्रेक घे आणि कॉफी पी, ती अत्यंत मृदू आवाजात म्हणाली. मी लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तिच्या हातातील कॉफीचा कप घेतला. यावेळी आमचे हात पुन्हा स्पर्शले, पण त्या स्पर्शात आधीसारखी भीती किंवा अस्वस्थता नव्हती, तर एक हक्काची ऊब होती. ती सोफ्यावर माझ्या शेजारीच येऊन बसली. तिच्या शरीरातून येणारा मोगऱ्याचा मंद सुगंध वातावरणात रेंगाळत होता. सविता, मी पहिल्यांदाच तिचं नाव घेतलं. माझा आवाज थोडा अडखळला. तिने दचकून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक चमक होती. तू मला नाव घेऊन हाक मारशील? तिनं विचारलं. हो, जेव्हा आपण फक्त मित्र असतो तेव्हा नात्यांची लेवलं गळून पडतात ना. मला तुला काकू म्हणून अंतरावर नाही ठेवायचे, मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो. तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर लाजेची लाट पसरली. तिने कॉफीचा कप खाली ठेवला आणि खिडकी बाहेर पाहू लागली, जिथे चंद्राचा प्रकाश अंगणात पडला होता. माहीत आहे, या घरात इतकी शांतता आणि इतकं सुख मला कधीच जाणवलं नव्हतं. तुझ्या काकांनी मला सगळं दिलं, पण हे मन मोकळं करण्याची जागा कधीच दिली नाही. मी माझा हात पुढे केला आणि हळूच तिचा हात माझ्या हातात घेतला. तिचा हात मऊ आणि हलकासा थरथरणारा होता. आता तू एकटी नाहीस सविता. जोपर्यंत मी इथे आहे आणि त्यानंतरही तुझं हे हसणं मी कधीच कमी होऊ देणार नाही. माझ्या या शब्दांनी तिच्या मनाचा बांध फुटला. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम आणि कृतज्ञता ओसंडून वाहत होती. तिने हळूच तिचं डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं. यावेळचा तिचा स्पर्श कोणताही गुन्हा वाटत नव्हता, तर दोन एकाकी मनाचं एकमेकांना दिलेलं आलिंगन होतं. बाहेरची थंडी वाढत होती, पण खोलीतल्या आमच्या दोघांमधील ऊब आणि जवळीक अधिकच गहिरी होत चालली होती. मी माझा दुसरा हात तिच्या पाठीवरून फिरवला. तिच्या साडीच्या मऊ स्पर्शातून मला तिच्या हृदयाचे वेगवान झालेले ठोके जाणवत होते. तिने तिचे डोळे मिटून घेतले होते आणि ती पूर्णपणे त्या क्षणात विरघळून गेली होती. तुला माहीत आहे, ती अत्यंत हळू आवाजात माझ्या कानाजवळ फुटफुटली. या काही दिवसात मी स्वतःला पूर्णपणे विसरून गेले आहे. मला फक्त हा क्षण हवा आहे, जो फक्त आपला आहे. मी तिचा चेहरा हळूच वर केला. तिचा तो चंद्राच्या प्रकाशात चमकणारा चेहरा, ते ओले ओठ आणि तिच्या डोळ्यातील ती आर्त ओढ, सगळंच खूप मोहक होतं. आमच्यातील अंतर आता पूर्णपणे मिटलं होतं. आमचे श्वास एकमेकांमध्ये मिसळत होते. त्या शांत रोमॅन्टिक रात्री आम्ही नात्याच्या सगळ्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन फक्त दोन प्रेमी जीवांसारखे एकमेकांच्या मिठीत विसावलो होतो. तो प्रसंग सुखीचा की बरोबर हा प्रश्न आता मागे पडला होता, कारण त्या क्षणी फक्त आणि फक्त आमचं अथांग प्रेम सत्य होतं. त्या रात्रीच्या त्या अत्यंत जवळकीच्या आणि भावुक क्षणानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक वेगळंच वातावरण होतं. सविताच्या चेहऱ्यावर एक तृप्ती होती, पण त्याचवेळी तिच्या डोळ्यात एक अनामिक भीती लपलेली होती. मी हॉलमध्ये चहा पीत बसलो होतो, तितक्यात सविता किचनमधून बाहेर आली. तिच्या हातात एक जुनी लाकडी पेटी होती, जी तिने यापूर्वी कधीच काढली नव्हती. हे बघ, सविता अत्यंत गंभीर आवाजात म्हणाली. तिने ती पेटी माझ्या टेबलावर ठेवली. काय आहे हे? मी विचारलं. हे तुझ्या काकांचं गुपित आहे, जे मला काल रात्री अचानक त्यांच्या कपाटात सापडलं, तिनं पेटी उघडत म्हटलं. त्या पेटीत काही जुनी कागदपत्र, एक डायरी आणि एक अनोळखी महिलेचा फोटो होता. मी ती डायरी उघडली आणि वाचू लागलो. जशी जशी पानं उलटत गेलो तशी तशी माझ्या अंगावर काटा आला. काकांचे सतत होणारे दौरे हे कोणत्याही बिझनेस मीटिंगसाठी नव्हते, तर ते एका वेगळ्याच रहस्यमय कामासाठी जोडलेले होते. डायरीतील नोंदणीनुसार काका पुण्यातल्या एका मोठ्या जमिनीच्या घोटाळ्यात अडकले होते आणि त्या फोटोतील महिला दुसरी कोणी नसून त्या घोटाळ्याची मुख्य साक्षीदार होती, जी गेल्या 2 वर्षापासून बेपत्ता होती. सविता, तुला हे कुठून मिळालं आणि काकांना माहीत आहे का की हे तुझ्याकडे आहे? मी काळजीनं विचारलं. नाही, त्यांना माहीत नाही, पण मला भीती वाटते. गेल्या काही दिवसांपासून मला असं वाटतंय कोणीतरी आपल्या घराबाहेर पाळत ठेवत आहे. रात्री जेव्हा लाईट जाते तेव्हा खिडकीबाहेर मला कोणाची तरी सावली दिसते.
सविताचा आवाज भीतीने कापू लागला. तिने घाबरून माझा हात घट्ट धरला. मी तिला जवळ घेतलं आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. तू काळजी करू नकोस सविता, मी आहे ना इथे. आपण यातून मार्ग काढू. त्याच रात्री बाहेर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट इतका तीव्र होता की संपूर्ण घर हादरत होतं. अचानक नेहमीप्रमाणे घराची लाईट गेली. संपूर्ण घरात गडद अंधार पसरला. मी मोबाईलची टॉर्च चालू करणार इतक्यात हॉलच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी जोरात थाप मारली. ठक ठक ठक. सविताने भीतीने एक किंचाळी फोडली आणि ती मला घट्ट बिलकली. थांब, मी बघतो, मी हळूच म्हणालो. मी मोबाईलची टॉर्च चालू न करता अंधारातच पाऊल टाकत दरवाजापाशी गेलो. खिडकीच्या काचेतून बाहेर पाहिलं तर पावसाच्या अंधुक प्रकाशात रेनकोट घातलेला एक उंच माणूस उभा होता. त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याच्या हातात एक धारदार वस्तू चमकत होती. माझे हृदयाचे ठोके वेगाने वाटले. मी मागे सरकलो आणि सविताला घेऊन किचनच्या कोपऱ्यात लपलो. तितक्यात दरवाजाचा कडी कोंडा तुटल्याचा आवाज मोठा झाला. तो अज्ञात माणूस घरात शिरला होता. त्याचे बुटांचे आवाज हॉलमधून हळूहळू किचनच्या दिशेने येत होते. आम्ही आमचा श्वास रोखून धरला होता. सविता माझ्या कुशीत थरथरत होती. तिचे डोळे भीतीने मोठे झाले होते. मी तिला अजूनच जवळ ओढलं आणि तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकून तिला धीर दिला. त्या मूर्तीच्या छायेतही आमच्यातील ती ओढ आणि प्रेम आम्हाला एकमेकांशी जोडून ठेवत होतं. तो माणूस अगदी किचनच्या दरवाजापाशी येऊन थांबला. विजांच्या लख्ख प्रकाशात त्याची सावली आमच्या अगदी जवळ दिसत होती. त्याने त्याचा हात वर केला, पण त्या क्षणी घराबाहेर एका गाडीचा हॉर्नचा मोठा आवाज झाला आणि पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजायला लागला. तो सायरन ऐकताच त्या माणसाने मागे धाव घेतली आणि तो मागच्या दरवाजाने पळून गेला. काही वेळातच काका धावतच घरात आले. त्यासोबत पोलीस होते. काकांचा चेहरा पांढरा फटक पडला होता. सविता, तू ठीक आहेस ना? काकांनी धावत येऊन सविताला मिठी मारली. पोलिसांनी तपास सुरू केला. काकांनी नंतर आम्हाला सांगितलं की ते ज्या जमिनीच्या केसवर काम करत होते त्यातील गुन्हेगारांना काकांकडे असलेल्या त्या डायरीचा सुगावा लागला होता आणि ती नष्ट करण्यासाठी आले होते. सगळा गोंधळ शांत झाल्यावर पहाटेच्या वेळी काका पोलिसांसोबत पोलीस स्टेशनला गेले. घरात पुन्हा मी आणि सविता दोघंच होतो. हॉलमध्ये सोफ्यावर बसून सविता अजूनही थरथरत होती. मी तिच्यासाठी गरम पाणी आणलं. तिच्या शेजारी बसलो. तिने पाण्याची घोट घेतले आणि ग्लास बाजूला ठेवून थेट माझ्या गळ्यात हात टाकले. ती ढसाढसा रडू लागली. जर आज तू नसतास तर मी जगलेच नसते, ती हुंदके देत म्हणाली. मी तिचे अश्रू पुसले आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. भीतीने तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणलं होतं. मी तुला काहीच होऊ देणार नाही सविता, कधीच नाही, मी म्हणालो. आमच्या नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या. त्या भयानक रात्रीच्या सस्पेन्स नंतर आणि सुटकेच्या भावनेनंतर आमच्यातील रोमॅन्टिक ओढ कमालीची वाटली होती. मी हळूच तिचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले. यावेळी कोणताही संकोच नव्हता, कोणतीही भीती नव्हती आणि त्या शांत होत जाणाऱ्या पहाटे आम्ही एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे सुरक्षित आणि एकरूप झालो होतो. पण मनाच्या एका कोपऱ्यात एक प्रश्न अजूनही सतावत होता. तो पळून गेलेला माणूस कोण होता आणि काकांचं हे रहस्य आता आमच्या नात्याला कोणत्या वळणावर घेऊन जाणार होतं. काका पोलीस स्टेशनला गेल्यावर घरात एक गूढ आणि जड शांतता पसरली होती. खिडकीबाहेर पावसाचा जोर आता ओसरला होता, पण पानावरून टपकणाऱ्या पाण्याचा संत आवाज वातावरणातील गूढता अधिकच वाढवत होता. सविता अजूनच सोफ्यावर बसून होती. तिचे हात हलकेच थरथरत होते. मी तिच्याजवळ गेलो आणि तिचा हात माझ्या हातात घेतला. माझ्या स्पर्शाने तिच्या हात एक धीर आला. तिला माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अजूनही त्या अज्ञात माणसाची भीती आणि आमच्यात निर्माण झालेल्या नात्याची ओढ अशा दोन्ही भावना स्पष्ट दिसत होत्या. आता पुढे काय होणार? सविताने अत्यंत कातर आवाजात विचारलं. काहीच नाही सविता, पोलीस तपास करत आहेत.
आणि मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत तुला कसलीच काळजी करायची गरज नाही, मी तिला आश्वस्त करत म्हणालो. मी तिला उठवून तिच्या रूममध्ये सोडले आणि तिला विश्रांती घ्यायला सांगितली. पण माझ्या मनाला शांतता लाभत नव्हती. मी पुन्हा हॉलमध्ये आलो. टेबलवर ती जुनी लाकडी पेटी तशीच उघडी पडली होती. मी पुन्हा एकदा त्या पेटीतील कागदपत्र आणि ती डायरी निरखून पाहू लागलो. डायरीतल्या काही पानावर काही विशिष्ट तारखा आणि पुण्यातल्या त्या जुन्या वाड्याचा उल्लेख होता. शनिवार पेठेतील तो वाडा, जिथे या घोटाळ्याचे मुख्य धागेदोरे लपले आहेत, असे डायरीत स्पष्ट लिहिलं होतं. मला समजलं की जोपर्यंत या रहस्याचा छडा लागत नाही तोपर्यंत सविता आणि माझा जीव धोक्यातच राहणार होता. सकाळचे 5 वाजले होते. मी एक निर्णय घेतला. सविता गाढ झोपेत आहे हे पाहून मी घरातून बाहेर पडलो. बाहेर धुकं आणि हलका पाऊस होता. मी थेट शनिवार पेठेतील त्या जुन्या वाड्याच्या दिशेने निघालो. वाड्यापाशी पोहोचलो तेव्हा तिथे पूर्णपणे शुकशुकाट होता. वाड्याचं मुख्य लाकडी दार अर्धवट उघडं होतं. मी अत्यंत सावधपणे आत पाऊल टाकलं. आतल्या खोलीत अंधार होता आणि जुनाट वास येत होता. मी मोबाईलची टॉर्च चालू केली आणि आजूबाजूला पाहू लागलो. तिथं काही जुन्या फाईल्स आणि कागदपत्र अस्ताव्यस्त पडलेली होती. मी एक फाईल उचलून पाहिली तर त्यावर त्याच बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आणि तिच्या स्वाक्षऱ्या होत्या. तितक्यात मागून एक मोठा आवाज आला. कोणीतरी वाड्याचे मुख्य दार बाहेरून बंद केलं होतं. माझ्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले. मी धावत दारापाशी गेलो, पण दार घट्ट बंद झालं होतं. कोण आहे तिथे, मी ओरडलो, पण बाहेरून फक्त पावसाचा आणि वाऱ्याचा आवाज येत होता. मी अडकलो होतो. मी आजूबाजूला पाहिलं तर त्या खोलीच्या कोपऱ्यात एक गुप्त तळघर असल्यासारखा जिना खाली जात होता. वरून बाहेर पडण्याचा मार्ग बंद असल्यामुळे मी त्या जिन्याने खाली उतरू लागलो होतो. तळघरात एक छोटा दिवा जळत होता. ते समोर पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे समोर एक माणूस खुर्चीला बांधलेल्या अवस्थेत होता आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून माझे काका होते. त्यांच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. काका, तुम्ही इथे? मग रात्री घरी आलेले कोण होते? मी धावत त्यांच्यापाशी जात विचारलं. काकांनी अत्यंत क्षीण आवाजात सांगितलं, रात्री घरी आलेला माणूस मी नव्हतो, तर तो काळा बाजार करणाऱ्या टोळीचा प्रमुख होता, ज्याने माझे रूप घेऊन पोलिसांनाही फसवले. ते त्या डायरीच्या शोधात आहेत. सविता धोक्यात आहे. मला क्षणाचाही विलंब नको होता. काकांचे बंद सोडून मी त्यांना सांभाळत वाड्याच्या एका छोट्या खिडकीतून कसेबसे बाहेर काढले. आम्ही लगेचच पोलिसांना फोन केला आणि गाडी घेऊन घराच्या दिशेने निघालो. माझ्या मनात फक्त सविताचा चेहरा येत होता. त्या रात्री आम्ही एकमेकांना दिलेले वचन, ती अथांग ओढ, जर तिला काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नव्हतो. आम्ही घरात पोहोचलो तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता. आतून सामान अस्ताव्यस्त झाल्याचा आवाज येत होता आणि मी आणि पोलीस अत्यंत सावधपणे आत शिरलो. हॉलमध्ये तोच अज्ञान माणूस सविताच्या गळ्यावर चाकू ठेवून उभा होता. सविताचे डोळे रडून रडून लाल झाले होते. मला पाहताच तिच्या डोळ्यात एक आशेचा किरण चमकला. ती डायरी कुठे आहे, नाहीतर ही जिवंत राहणार नाही, तो माणूस ओरडला. मी सावकाश पुढे गेलो. डायरी माझ्याकडे आहे, तिला सोडा. मी माझ्या खिशातून डायरी काढल्यासारखे नाटक केले. त्याचे लक्ष डायरीकडे जाताच पोलिसांनी मागून येऊन त्याच्यावर झडप घातली आणि त्याला ताब्यात घेतले. चाकू खाली पडला आणि सविता मुक्त झाली. सविता धावतच आली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. काकाही आत आले. त्यांना जिवंत पाहून सवितालाही धक्काच बसला. पोलिसांनी त्या गुन्हेगाराला अटक केली आणि काकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. सगळा थरार संपल्यानंतर त्या संध्याकाळी घरात पुन्हा एकदा मी आणि सविता दोघंच होतो. काका रुग्णालयात सुरक्षित होते. घराची विस्कटलेली घडी बसून झाल्यावर सविता बाल्कनीत उभे राहून शांत झालेल्या आकाशाकडे पाहत होती. मी तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. तिने मागे वळून माझ्याकडे पाहिलं.
तिच्या डोळ्यातील ती भीती आता पूर्णपणे निघून गेली होती आणि तिथे फक्त आणि फक्त माझ्याबद्दलचे अथांग प्रेम आणि आदर उरला होता. तिने माझा हात हातात घेतला. आज जर तू नसतास तर माझं आयुष्य संपलं असतं. तू फक्त माझं रक्षण नाही केलं तर या एकाकी आयुष्याला एक नवा अर्थ दिला. मी तिला जवळ ओढलं. तिच्या केसांमधून हात फिरवत म्हणालो, सविता, हे नातं आता फक्त एका प्रसंगापुरतं मर्यादित नाही. आपण या संकटाचा सामना एकत्र केला आहे आणि पुढेही मी नेहमी तुझ्या सोबत असेल. त्या सायंकाळच्या सावळ्या प्रकाशात आमच्यातील ती रोमांटिक ओढ एका नवीन, परिपक्व आणि घट्ट विश्वासात बदलली होती. आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहत शांतपणे त्या नव्या सुरुवातीचे स्वागत केले. मात्र काकांचे सत्य समोर आल्यानंतर आता भविष्यात आमच्या या प्रेमाचं काय होणार हा सस्पेन्स अजूनही कायम होता. काका आणि सविता यांच्या आयुष्यातलं ते वादळ आता कुठेतरी शांत झालं होतं. पोलिसांनी त्या गुन्हेगाराला अटक केल्यामुळे कायदेशीर कारवाई सुरू झाली होती आणि काकाही रुग्णालयातून बरे होऊन घरी परतले होते. पण या सगळ्या थरारानंतर आमच्या तिघांच्या नात्यात एक वेगळाच कमालीचा बदल झाला होता. काका आता घरीच असायचे. या अपघाताने त्यांना सविताच्या आणि कुटुंबाच्या महत्वाचा मोठा धडा दिला होता. ते आता सविताशी खूप प्रेमाने आणि समजूतदारपणे वागू लागले होते. सविता ही घरात रमण्याचा प्रयत्न करत होती, पण जेव्हा जेव्हा तिची आणि माझी नजर एकमेकांना भिडायची तेव्हा त्या नजरेत एक गुपित असायचं जे फक्त आम्हा दोघांनाच ठाऊक होतं. परीक्षा संपल्यामुळे आता माझ्या पुण्यातल्या मुक्काम संपत आला होता. मी गावी जाण्याची तयारी करत होतो तर शेवटच्या रात्री घरात पुन्हा एकदा ती शांतता पसरली होती जी आम्ही पूर्वी अनुभवली होती. काका काही कामासाठी शेजाऱ्यांकडे गेले होते. मी हॉलमध्ये माझी बॅग भरत होतो तितक्यात सविता तिथे आली. तिच्या हातात एक छोटीशी वस्तू होती. तिने ती वस्तू माझ्या हातात दिली. तो एक चांदीचा लहान दिवा होता. हे काय आहे सविता? मी हळूच विचारलं. यावेळी मी तिला काकू म्हणू शकलो नाही. तिने डोळ्यात अश्रू तरळले. हा दिवा जो तू माझ्या आयुष्यातील त्या सर्वात अंधाऱ्या रात्री लावलास. तू मला एका मोठ्या चुकीपासून वाचवलंस. जर त्या रात्री तू स्वतःवर संयम ठेवला नसता तर आज हे हसतं खेळतं घर मी कधीच पाहू शकले नसते. हे तुला नेहमी आठवण करून देईल की तू कोणासाठी कितीतरी महत्वाचा आहेस. मी तिचा हात माझ्या हातात घेतला. त्या स्पर्शात आता कोणतीही वासना किंवा भीती नव्हती, तर एक अथांग आदर आणि निखळ प्रेम होतं. सविता, आयुष्याच्या त्या वळणावर जे काही घडलं तो केवळ एक प्रसंग नव्हता. तिने मला नात्यांची खरी किंमत शिकवली. मी जरी गावी गेलो तरी तुझ्या मनाचा कोपरा नेहमी माझ्यासाठी खास असेल. तिने पुढे होऊन माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. यावेळची ती मिठी एक निरोप होता. अशा नात्याचा ज्याला समाजात नाव नव्हतं, पण ज्यात भावनांची कमालीची शुद्धता होती. आम्ही दोघंही शांतपणे त्या क्षणात उभे होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी निघालो. स्टेशनवर काका आणि सविता मला सोडायला आले होते. ट्रेन सुरू झाली. मी खिडकीबाहेर पाहिलं. काकांनी सविताच्या खांद्यावर हात ठेवला होता आणि सविता माझ्याकडे पाहून हलकसं हसत होती. तिच्या त्या हसण्यात एक नवीन सुरुवात होती आणि माझ्या मनात एक समाधान होतं की मी एका नात्याच्या मर्यादा ओलांडण्याऐवजी त्या नात्याला एक नवं आयुष्य दिलं होतं. पुण्यातलं ते वर्ष आणि सवितासोबत घालवले ते रहस्यमय रोमॅन्टिक क्षण माझ्या आयुष्याची सर्वात मोठी शिदोरी बनून माझ्यासोबत गावी चालले होते. गावाहून परत आल्यानंतर काही महिने उलटून गेले. पुण्यातल्या त्या पावसाळी रात्री आणि सवितासोबत घालवले ते रहस्यमय क्षण माझ्या मनात एका कपाटासारखे बंद होते. मी माझ्या गावाकडच्या आयुष्यात व्यस्त झालो होतो, पण मनाच्या एका कोपऱ्यात नेहमी वाटायचं की त्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टीचा शेवट नेमका काय झाला असेल. त्यानंतर
जवळपास 1 वर्षांनी मला पुण्यातून काकांचा फोन आला. त्यांचा आवाज नेहमीपेक्षा खूप उत्साही आणि आनंद वाटत होता. "अरे, या महिन्याच्या शेवटी पुण्याला येतोस ना? एक मोठी आनंदाची बातमी आहे. यावेळी आल्यावर तुला एक खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे," काका म्हणाले. त्यांनी काय बातमी आहे हे फोनवर सांगायला नकार दिला, ज्यामुळे माझी उत्सुकता अधिकच वाढली. ठरल्याप्रमाणे मी पुण्यात पोहोचलो. जेव्हा मी त्या ओळखीच्या घराच्या दारापाशी उभा राहिलो, तेव्हा माझं हृदय नेहमीपेक्षा जास्त वेगाने धडधडत होतं. मी बेल वाजवली तर काकांनी दार उघडलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक निखळ आणि सुखाचं हसू होतं. त्यांनी मला आत घेतलं आणि थेट हॉलमध्ये नेलं. हॉलमध्ये पाऊल टाकता समोरचं दृश्य पाहून माझे पाय तिथेच खिळले. सोफ्यावर सविता बसली होती आणि तिच्या कुशीत एक लहान गोंडस बाळ होतं. सविताच्या चेहऱ्यावर एक असं तेज आणि तृप्ती होती जी मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. ती आता एका बाळाची आई झाली होती. मला पाहता सविताच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ती हळूच उठली आणि बाळाला घेऊन माझ्याजवळ आली. "बघ, तुझा पुतण्या आला," काका कौतुकाने म्हणाले आणि काही कामासाठी आतल्या खोलीत निघून गेले. घरात पुन्हा एकदा मी आणि सविता दोघं समोरासमोर होतो. पण यावेळी आमच्या कडेवर एक नवीन आयुष्य होतं. "हा तुझा लहान भाऊ," सविता अत्यंत हळूवार आणि भावूक आवाजात म्हणाली. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या त्या नजरेत एक प्रचंड कृतज्ञता होती. मला त्या क्षणी जाणवलं की 1 वर्षापूर्वी त्या अंधाऱ्या वादळी रात्री जर मी स्वतःवर ताबा ठेवला नसता, जर आम्ही नात्यांची ती मर्यादा ओलांडली असती, तर आज हे पवित्र सुख आणि हसतं-खेळतं घर कधीच अस्तित्वात आलं नसतं. मी घेतलेल्या त्या एका संयमी निर्णयाने आज एक कुटुंबाला पूर्ण केलं होतं. मी माझ्या हाताने त्या लहान बाळाच्या इवल्याशा बोटांना स्पर्श केला. बाळानेही माझे बोट घट्ट धरून ठेवलं होतं. "हा खूप भाग्यवान आहे सविता, कारण याला जगातील सगळ्यात समजूतदार आणि प्रेमळ आई मिळाली आहे," मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो. सविताने हलकीच मान डोलावली. तिच्या डोळ्यातून सुखाचे 2 थेंब गालावर घसरले. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात आता काही वेळाने काका बाहेर आले. त्या स्पर्शात आता फक्त आणि फक्त एका माऊलीचा आशीर्वाद आणि आदर होता. काही वेळाने काका बाहेर आले. आम्ही सर्वांनी मिळून एकत्र चहा घेतला, गप्पा मारल्या. रात्री जेव्हा मी माझ्या जुन्या रूममध्ये झोपायला गेलो, तेव्हा खिडकीबाहेर हलकी रिमझिम सुरू झाली होती. पण यावेळी माझ्या मनात विचारांचं कोणतंही वादळ नव्हतं, तर एक अथांग शांतता होती. आमच्या नात्याचा हा शेवट अत्यंत सुंदर आणि पवित्र झाला होता. आम्ही मर्यादा ओलांडली नाही, म्हणून आज आम्ही एकमेकांच्या नजरेला नजर देऊन अभिमानाने उभे राहू शकत होतो. पुण्यातली ती वळणं, ते रहस्य आणि ती भावना आता एका सुंदर नात्यात रूपांतरित होऊन कायमची शांत झाली होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.